आपण जेव्हा स्वतंत्र झालो नव्हतो, ब्रिटिशांविरुद्धचा लढा निर्णायक टप्प्याकडे येत होता. पण स्वतंत्र कधी मिळेल हे कोणालाच ठाऊक नव्हतं. तेव्हाची ही गोष्ट. तारीख मात्र तीच, 15 ऑगस्ट 1936. देशापासून दूर बर्लिनमध्ये आपल्या संघानं एक पराक्रम गाजवला होता आणि त्यावेळी स्टेडियममध्ये बसला होता जर्मनीचा हुकुमशाह हिटलर. काय झालं होतं त्या दिवशी? तर 1936 मधली ही गोष्ट. हिटलरची जर्मनीवर पूर्ण हुकूमत होती. जर्मनीची ताकद काय आहे हे जगाला दाखवून देण्याची एकही संधी हिटलर सोडत नव्हता. अशात 1936चं बर्लिन ऑलिम्पिक ही त्याच्यासाठी सुवर्णसंधीच होती. हिटलरला प्रत्येक खेळातही जर्मनीचाच वरचष्मा हवा होता. त्या ऑलिम्पिकमध्ये जर्मनीनं हॉकीची फायनल गाठली होती, पण त्यांच्यासमोर होता भारतीय संघ. त्या काळात भारताचा हॉकी संघ कमालीचा भक्कम होता आणि त्यांचा लढवय्या नेता होता हॉकीचा जादूगार ध्यानचंद. बर्लिनमध्ये भारताची कामगिरी म्हणजे 4-0, 7-0, 9-0 आणि 10-0 गोल फरकाने विजय अशी होती. म्हणजेच फायनलच्या आधी एक गोष्ट स्पष्ट होती, आपण फक्त जिंकत नव्हतो तर प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः एकही संधी न देता हरवत होतो. जस्ट इमॅजिन, फायनलला पोहोचेपर्यंत 4 मॅचेसमध्ये आपण 30 गोल केले होते आणि आपल्या विरुद्ध एकही गोल झाला नव्हता. तरीही फायनल बर्लिनमध्ये म्हणजे जर्मनीच्या घरच्या मैदानावर होती. घरचं वातावरण, जोरदार पाठिंबा आणि त्यात हिटलरच्या अस्तित्वाचं समोरच्यांवर येणारं दडपण हे सगळंच जर्मनीच्या बाजूने होतं. तर ही फायनल होती 15 ऑगस्ट 1936ला. खुद्द हिटलर स्टेडियममध्ये हजर होता. ठीक 11 वाजता मॅच सुरू झाली. जर्मनीनं अपेक्षित धडाक्यात सुरुवात केली. त्यात भारतीयांना फार संधी मिळत नव्हती. पावसानं निसरडं झालेल्या त्या ग्राउंडवर जर्मनीनं आक्रमणाचा धडाका लावला होता. पण आपला बचावही तगडा होता. हाफ टाईमच्या आधी आपण एक गोल केला होता आणि जर्मनीचं खातंही उघडलं नव्हतं. पण तरीही त्या वातावरणात घरच्या संघाला अर्थातच जास्त पाठिंबा मिळत होता. कुणावरही याचं दडपण आलंच असतं, पण तो भारतीय संघच वेगळा होता. ग्राउंड निसरडं झालंय हे लक्षात आल्यावर आपण गेम प्लॅन बदलायचं ठरवलं आणि मग ध्यानचंद यांनी एक निर्णय घेतला, शूजच काढून ठेवायचा. होय, आपले कॅप्टन ध्यानचंद खेळे असलेले शूज काढून ग्रीपसाठी चक्क अनवाणी खेळले होते. फायनलच्या उत्तरार्धात आपण आपला दर्जा दाखवून दिला. आपण दनादन गोल केले. ध्यानचंद यांनी तर एकट्याने 3 गोल केले. आपण जर्मनीला 8-1 असं हरवलं. असं म्हणतात की हिटलरही ध्यानचंद यांच्या कौशल्यामुळे भारावून गेला होता. एक कथा अशीही सांगितली जाते की हिटलरनं ध्यानचंद यांना जर्मनीच्या सैन्यात मोठं पद देण्याची ऑफर दिली होती. खरं खोटं माहीत नाही आणि याला ठोस पुरावाही नाही. पण त्या दिवशी जगातील सर्वात मोठ्या क्रीडा मंचावर ध्यानचंद यांनी आपली अशी काही छाप सोडली की त्यामुळे त्यांचं वलय आणि अशा गोष्टी आणखी मोठ्या होत गेल्या. आज 15 ऑगस्टचं आपल्यासाठी महत्त्व फारच वेगळं आहे. पण प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळण्याआधी 11 वर्ष भारत स्वतंत्र झाला नव्हता. तेव्हा मैदानात तिरंगाही नव्हता, पण त्या दिवशी जगाच्या मंचावर भारताचं नाव होतं. भारताच्या त्या वीरांनी दाखवून दिलं होतं की भारतीय कोण आहेत. असेच रंजक किस्से ऐकण्यासाठी सकाळ स्पोर्ट्सला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.